नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी। मी आहे आपल्या संगती दिव्या। देशभरात विविध मागण्यांसाठी आंदोलने सुरू असताना सोशल मीडियावरून चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीने आणि सीजेपी आता नागपुरात मोठे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे। पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत 16 जून रोजी संविधान चौकात शांतिपूर्ण आंदोलनाचा आवाहन केलं आहे। नीट यूजी पेपर फुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हा निषेध आयोजित करण्यात आला असून मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि युवक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। जयपूरमधील घटनेनंतर दिपके यांच्या सुरक्षेबाबत प्रशासन सतर्क झाले असून नागपूर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केले आहे। 4 डीसीपी, 3 एसपी, 18 पोलीस निरीक्षक, 45 एफपीआय आणि उपनिरीक्षक तसेच शेकडो पुरुष आणि महिला पोलीस कर्मचारी बंदोबस्त तैनात राहणार। 2 दंगा नियंत्रण पथकांनाही सज्ज ठेवण्यात आले। सुमारे 2000वरून अधिक विद्यार्थी आंदोलनात सहभागी होतील असा अंदाज आहे। पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी शांतिपूर्ण आंदोलनाचा अधिकार सर्वांना असल्याचं सांगताच कायदा मोडल्यावर कठोर कारवाईचा इशारा देखील दिला आहे। तर पाहूया पुढे काय होतं। थांबूया तेच पाहत रहा डीसी न्यूज मराठी।